हॅलो एव्हरीवन, मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं रिंग कलेक्शन. कारण पुष्कळ माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्या माझ्या व्हॉट्सअपच्या फोटोवर, स्टेटसवर, माझ्या ग्रुपमध्ये, इंस्टाग्रामला, यूट्यूबला माझ्या हातातले रिंग्स बघतात. बोलतात की मॅडम तुमच्या हातामध्ये खूप छान रिंग्स असतात. तर मी ना हे रिंग कलेक्शन थोडं थोडं करून जमा करून घेतलेलं आहे. तरी माझ्याकडे 100-1 रिंग तर असणारच. तर आज पार्ट 1 दाखवणार आहे मी. या थोड्या रिंग्स ज्या मी कलेक्ट केलेल्या आहे त्याचा एक बॉक्स उघडून दाखवणार आहे. तर याच्यामध्ये माझ्याकडे ना पुष्कळ अशा रिंग्स आहे. काही सोन्याच्या आहे, काही चांदीच्या आहे, काही आर्टिफिशियल आहे, काही पंचधातूच्या आहेत. पण या सगळ्या रिंग्स ना माझ्या फेवरेट आहे. मी तुम्हाला एक एक करून या माझ्या सगळ्या रिंग्स दाखवते. ही बघा, ही रिंग्स ना मला इतकी आवडते ना, ही मी करंगळीमध्ये टाकत असते. खूप सुंदर दिसते ही करंगळीमध्ये. तर इतकी छान दिसते ना, मस्त छान लाल स्टोन आहे आणि खूप सुंदर दिसते. आणि माझ्याकडे छोटीशी एक कासवची रिंग पण आहे. आणि हा माझा राशीचा स्टोन आहे, तो मी बनवून घेतला आहे पंचधातूमध्ये. आणि तसंच माझ्याकडे ग्रीन स्टोनमध्ये आणि मरून स्टोनमध्ये पण पंचधातूच्या रिंग्स आहे आणि त्या मला प्रचंड आवडतात. पंचधातू म्हणजे सोनं, चांदी, तांबं, पित्तळ सगळं एकत्र करून त्या रिंग बनतात आणि त्या ना एकदम प्युअर असं सोन्यासारख्याच दिसतात. ही चांदीची रिंग आहे माझी, थंब रिंग, जी मी थंबमध्ये टाकत असते आणि इतकी सुंदर दिसते ना थंबमध्ये. कधी आपण एखाद्या वेळी बाहेर वगैरे गेलं तर मी या सगळ्या रिंग्स टाकते. मी पाचीबोटामध्ये रिंग टाकायची खूप सवय आहे मला. मला खूप आवडतं असं रिंग टाकणं. तर मी जो ड्रेस वगैरे घालते त्या ड्रेसनुसार मी त्या रिंग्स वेअर करते आणि तसं माझं कलेक्शन पण आहे. की मी जसे ड्रेस तसं रिंग, साडी आणि सगळं मी मॅचिंग करण्याचा प्रयत्न करते. कारण मला खूप आवडतं नटायला, सजायला असं. आणि ही माझी बघा एवढ्या रिंग्स आहेत त्या जमा करू करू बघा एवढ्या झालेल्या आहेत. तर अशा रिंग्स आहेत बघा. ही रेड कलरची ना मोठ्या स्टोनची रिंग तर इतकी सुंदर आहे. आणि या ना स्पेशल माझ्या गोल्ड रिंग आहे. या मी गोल्ड रिंग बनवून घेतलेल्या आहे. या तिन्ही पण गोल्डच्या आहेत आणि इतक्या सुंदर दिसतात ना या बोटामध्ये, खूप छान दिसतात. मला अजून 2 बनवायच्या आहे, एक थंबसाठी आणि एक करंगळीसाठी. तर म्हणजे पाची बोटामध्ये अशा छान दिसतात या गोल्डच्या रिंग. 2-2 ग्रामच्याच आहेत त्या, पण खूप सुंदर दिसतात. मी कधी कधी टाकते मी एखाद्या व्हिडिओमध्ये अशी तिन्ही बोटामध्ये. मग असं मला वाटतं 2 बोटं खाली आहे. तर म्हटलं चला जेव्हा माझे 5 पण होऊन जातील कंप्लीट, तेव्हा मग मी पाची बोटामध्ये टाकेल. इतक्या सुंदर दिसतात ना या साडीवर. असं छान नेलपेंट लावायचं. आता ना माझं वय झालं ना, तर त्यामुळे हाताच्या बोटांना थोड्या सुरकुत्या वगैरे आल्या. जेव्हा आपण 20-22 वर्षाचे असतो तेव्हा आपले लांब लांब गोरे गोरे बोटं इतके छान दिसतात ना असं रिंग टाकून. तर मला लहानपणापासूनच आवड होती अशी रिंग वगैरे टाकायची. पण लग्न झालं, मुलं झालं, घरातली कामं, तर त्याच्यामध्ये रिंग टाकणंच विसरले. पण तरी फोटो वगैरे काढते, व्हिडिओ वगैरे टाकते, तेव्हा मी रिंग घालत असते. ही माझी गणपतीची रिंग आहे, स्पेशल बनवून घेतली आहे ती. आणि ती माझ्या हातामध्ये असतेच, रोजच असते ती रिंग गणपतीची. तर ही घुंगरू रिंग आहे. आपण जेव्हा नवरात्रीचे गेटअप करतो तेव्हा छान दिसतं अशा आर्टिफिशियल ब्लॅक घुंगरूच्या रिंग्स. ही स्पेशल स्काय कलरची फ्लावर रिंग आहे. कधी असा स्काय कलरचा ड्रेस टाकला तर मॅचिंग करण्यासाठी. आणि ही एक आहे माझी सिल्वर रिंग आहे. ही टॉर्टॉईज कासव मी टाकते, याला रोजच टाकते. गणपतीची आणि टॉर्टॉईजची रिंग्स ना माझ्या हातात असतेच, रोजच असते. तर आणि ही आहे स्नेक रिंग. ही कधी कधी जीन्स वगैरे घातलं तर त्याच्यामध्ये मी ही टाकते करंगळीमध्ये. असं बाहेर वगैरे गेली ना तर टाकून जाते. घरी तर भांडे घासा, कपडे धुवा, तर कामामध्ये काय टाकणं होत नाही. पण कासवची रिंग असते माझ्या हातात. हे नऊवारी वगैरे घातली तर त्याच्यासाठी. आणि ही इतकी नाजूक रिंग आहे ना, याला छान असे 2 स्टोन आहे आणि खूप सुंदर अशी आर्टिफिशियल आहे, पण खूप छान आहे. अशी 25 की 30 रुपयाचीच आहे, पण सुंदर आहे. ही एक आहे, ही 50ची आहे. अशी 20, 30, 50 सोनं, चांदी, पंचधातू, सिल्वर सगळ्याच रिंग आहे माझ्याकडे. तर आज मी हा एक बॉक्स दाखवला आहे तुम्हाला माझ्या रिंगचा. जर तुम्हाला खरंच माझ्या वस्तू बघायला आवडत असेल
तर मी माझे रिंग कलेक्शन, बँगल कलेक्शन, मंगळसूत्र कलेक्शन, साडी कलेक्शन, या सगळ्या गोष्टी मला जमा करून ठेवायला खूप आवडतात आणि मी घेते. मला भलेही तुम्ही खायला कमी द्या, प्यायला कमी द्या, पण या अशा वस्तू घेण्यासाठी मी नेहमी रेडी असते. मी कुठे पण गेली ना, एक तरी रिंग, फिरायला गेली की एक तरी रिंग किंवा मंगळसूत्र घेऊनच येते.